नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो बघा, शेतकरी कर्जमाफीचे निकष असे असणार, कर्जमाफीचे संभाव्य निकष जाहीर। मित्रांनो ही एक निकष जे आहेत शेतकऱ्यांसाठी, जे कर्जमाफीचे निकष होते ते आता जाहीर करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या निकषांवर कोणत्या शेतकऱ्यांचं कशा प्रकारे कर्जमाफ केले जाणार आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी हा नेहमीच चर्चेचा आणि अपेक्षेचा विषय राहिला आहे। नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, बाजारभावातील चढउतार या सगळ्या संकटांमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात। अशा वेळी सरकारकडून मिळणारी कर्जमाफी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरते। मित्रांनो, सध्या जाहीर झालेल्या संभाव्य निकषांनुसार कर्जमाफी कोणाला मिळू शकते याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। सरकारने अद्याप अंतिम अधिसूचना काढलेली नसली तरी काही संभाव्य निकष स्पष्ट झाले आहेत। हे निकष लक्षात घेतले तर शेतकऱ्यांना आपली पात्रता समजून घेता येईल आणि पुढील प्रक्रिया सोपी होईल। कर्ज 2024 आणि 25 पर्यंत थकीत असणे आवश्यक। मित्रांनो, पहिला आणि महत्त्वाचा निकष म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज हे 2024 आणि 25 या आर्थिक वर्षापर्यंत थकीत असणे आवश्यक आहे। म्हणजेच ज्यांचे पीक कर्ज वेळेत फेडले गेले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। फक्त ज्या शेतकऱ्यांचे कर्ज बाकी आहे आणि ते नियमितपणे भरता आलेले नाही अशा शेतकऱ्यांनाच या लोन वॉरियरचा विचार केला जाणार आहे। यामागचा उद्देश स्पष्ट आहे, सरकारला खरंच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधीच कर्ज फेडले केली आहे त्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार नाही। तसेच मित्रांनो, वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या आत असावे। दुसरा निकष म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे। मित्रांनो, हा निकष लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना लक्षात घेऊन ठेवण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाते आणि त्यामुळे त्यांना कर्जमाफीची गरज कमी असल्याने गृहीत धरले जाते। यामुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना फायनान्शियल रिलीफ मिळू शकते। उत्पन्नाचा दाखला देताना संबंधित कागदपत्रे सादर करावे लागतील, त्यामुळे कागदपत्रे अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे। शेतकरी करदाता नसावा। तिसरा निकष म्हणजे शेतकरी इन्कम टॅक्स भरत नसावा। म्हणजेच जो शेतकरी करदाता आहे त्याला या योजनेतून वगळले जाऊ शकते, कारण करदाता असणे म्हणजेच त्या शेतकऱ्याचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे असे मानले जाते। हा निकष ठेवल्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक बाजूला राहतील आणि ज्या शेतकऱ्यांची खरी अडचण आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल। मित्रांनो, त्यामुळे जर आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर या योजनेत आपली पात्रता तपासून पाहणे आवश्यक आहे। थकीत पीक कर्ज 3 लाखांच्या आत असावे। मित्रांनो, चौथा निकष म्हणजे शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज 3 लाख रुपयांच्या आत असावे। म्हणजे 3 लाखपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। हा निकष लहान शेतकऱ्यांना लक्षात घेऊन ठेवण्यात आला आहे। अनेक वेळा मोठे जमीनदार किंवा मोठ्या प्रमाणात कर्ज घेणारे शेतकरी देखील कर्जमाफीचा लाभ घेतात अशी टीका होते। त्यामुळे यावेळी मर्यादा निश्चित करून टार्गेटेड बेनिफिट देण्याचा प्रयत्न दिसू शकतो। मित्रांनो, 4 चाकी गाडी किंवा बंगला नसावा। पाचवा आणि विशेष लक्षवेधी निकष म्हणजे शेतकऱ्यांकडे स्वतःची 4 चाकी गाडी किंवा बंगला नसावा। म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे लक्झरी सुविधा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, हा निकष थोडा वादग्रस्त असू शकतो, पण सरकारचा उद्देश स्पष्ट आहे। ज्या शेतकऱ्यांकडे आधीच चांगली मालमत्ता आहे त्यांना आर्थिक अडचणीत समाविष्ट करणे योग्य नाही असे प्रशासनाचे मत असू शकते। त्यामुळे मालमत्तेची पडताळणीही केली जाऊ शकते। संभाव्य अर्ज प्रक्रिया आणि तयारी। जरी अधिकृत गव्हर्नमेंट स्कीम मार्गदर्शक तत्त्वे अद्याप जाहीर झालेली नसली तरी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची तयारी ठेवावी। तसेच की बँक कर्जाची अद्ययावत माहिती, उत्पन्नाचा दाखला, आधार आणि जमीन कागदपत्रे, कर्ज खाते स्टेटमेंट हे कागदपत्रे तयार ठेवल्यास अर्ज प्रक्रिया सुलभ होईल। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यास शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज भरणे आवश्यक आहे। मित्रांनो, कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसली तरी तात्पुरती दिलासा देणारी नक्कीच देऊ शकते। त्यामुळे जाहीर झालेल्या निकषांनुसार आपली पात्रता तपासून योग्य वेळी अर्ज करण्याची तयारी ठेवा। सरकारकडून अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर किंवा आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, पण आत्तापासून माहिती ठेवणे हेच शहाणपणाचे ठरेल।